रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह. या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते. या अगोदर आपण अध्याय 1 ते 13 पाहिले आहेत. आज आपण अध्याय 14 पाहणार आहोत. चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू. तुम्हाला जर आजचा अध्याय आवडला तर कमेंटमध्ये नक्कीच जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. जय श्री कृष्ण. अध्याय 14. चित्रबाहू राजाची गोष्ट. पूर्वी सौभाग्य नगरीत चित्रबाहू नावाचा एक राजा होता. तो शूरवीर, शीलसंपन्न आणि दीनदयाळू असा प्रजाप्रिय होता. त्याची राणी चंद्रकला ही पतिव्रता, सुंदर आणि सुशील होती. एके दिवशी अगस्ती मुनी त्या राजाकडे आले. राजाने त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत केले. गप्पा गोष्टी झाल्यानंतर राजा म्हणाला, मुनिवर्य, माझे हे राज्य मी आपणास अर्पण करतो आणि आम्ही उभयता पुढील काही काळ मोक्ष मार्गासाठी तपश्चर्या वगैरे असे करतो. अरे, मला काय करायचे हे राजवैभव? मी आपला आहे तोच बरा आहे आणि तू म्हणतोस मोक्ष मार्गासाठी तपश्चर्या वगैरे? छे छे. अरे, पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे तुम्हा उभयंतांना हे राजवैभव, सुख संपन्नता लाभली आहे. या वैभवाचा उपयोग करून तुम्ही काही व्रते दाने करा, म्हणजे त्या योगे तुम्ही मोक्षपदी पोहोचाल. ते उपाय मी तुम्हाला सांगेन तसे वागा, म्हणजे झाले. अगस्ती मुनींच्या त्या बोलण्याने राजा राणीला खूप आनंद झाला. मग राजाने हात जोडून विचारले, मुनिवर्य, आमच्या पूर्वजन्मी आम्ही कोणती पुण्याई केली आणि मग त्या पुण्याईमुळे आम्हाला या जन्मी हे राजवैभव कसे प्राप्त झाले? अगस्ती मुनी म्हणाले, राजा, तुमच्या पूर्वजन्माची कथा सांगतो, ती उभयंता शांतपणे ऐका. चमत्कार नावाच्या नगरीत मणिग्रीव नावाचा एक श्रीमंत गृहस्थ राहत होता. त्याची वर्तणूक अत्यंत वाईट होती. धनसंपत्तीच्या जोरावर तो वाटेल तसे अनाचार करीत असे. त्याची बायको सुंदरी नेहमी त्याला चांगले वागण्याचा उपदेश करी, पण तिचे काहीही न ऐकता तो मणिग्रीव अत्यंत उन्मत्तपणाने नाही ती कर्मे करीत असे. अनेकांना तो छळायचा. मणिग्रीवाच्या छळाला गावचे लोक तर कंटाळलेच, पण त्याच्या उन्मत्तपणाचा वार्ता थेट राजदरबारी गेल्या. राजाने मणिग्रीवाच्या घरावर जप्ती नेऊन सारे धन नेले आणि मणिग्रीवाला आपल्या राज्यातून हाकलून लावले. मग तो मणिग्रीव रानावनातून भटकू लागला. त्याच्याबरोबर त्याची बायको सुंदरी होतीच. कंदमुळे आणि शिकारीवर निर्वाह करून ती दोघे जंगलातील एका ओढ्याकाठी झोपडीत राहू लागली. आता त्या मणिग्रीवाची पूर्वीची मस्ती मावळली होती. तो आता शांत बनला होता. पत्नी सुंदरी त्याला वारंवार धीर देत होती. तो पश्चातापाने पोळला होता. तशातच एके दिवशी एक चांगला योग आला. उग्रदेव नावाचा एक तपस्वी प्रयाग यात्रेला जात होता. रस्ता चुकून तो त्या जंगलात आला. तो तहान भुकेने व्याकुळ झाला. मूर्छा येऊन तो जमिनीवर पडला. सहजच मणिग्रीवाने त्याला पाहिले आणि पाणी पाजून त्याला आपल्या झोपडीत आणले. मणिग्रीव आणि सुंदरी या उभयंतांनी उग्रदेवाची खूपच सेवा केली. कंदमुळे खायला दिली. उग्रदेव म्हणाला, बाबा रे, तुमचे कल्याण हो. तुमच्या सेवेमुळे मी प्रसन्न झालो. माझी प्रयाग यात्रा आज येथे सुफळ झाली. पण तुम्ही उभयता इतकी चांगली माणसे असून तुम्हाला हा असा वनवास का बरे? उग्रदेवाच्या त्या प्रश्नावर मणिग्रीवाने आपली सारी हकीकत सांगितली आणि हात जोडून विचारले, मुनिवर्य, झाले ते गेले. आता तरी पुढे आम्हाला सुखासमाधानाचे आयुष्य घालविता यावे आणि मरणोत्तर स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून आम्ही कोणते उपाय करावे ते कृपा करून सांगावे. मग उग्रदेवाने मणिग्रीवाला अधिक मासातील व्रते, नियमे, दीपदान वगैरे जे सांगितले ते पुढील 15व्या अध्यायात ऐकावे असा विष्णूने लक्ष्मीला आग्रह केला. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंग रुक्मिणी रंगा, मुनी मानस हृदय भृंगा, नाम अनामातीत अभंगा, नेई भंगा दुरिताते. एका श्रोते सादर आता, मागील कथा भाग निरुता. अनुमोदन देऊनी तत्वता, परिसा आता कथानक. ऋषी माजी शिरोमणी, महाराज दुर्वास मुनी. वास वाते विचारुनी, निघता झाला तात्कालिक. 60 सहस्र ऋषींचा मेळा, घेऊन पातला भूतला. मार्गी चालता तयाला, विचार आठवला मानसी. दुर्वास विचारी निजमनी, ते धन्य या त्रिभुवनी. जे अर्पिती द्विजा अन्नदानी, कृतकृत्य तयाने पै. सुफळ तयाचा जन्म पाही, व्रत तपे दाने सर्वही.
तीर्थाटने आदी करुणी साधिली त्यांचे द्वादशी. या अन्नदाने करुण पाही सकळ सौभाग्य तोलाही. तया ते कधी न घडे अपायी पापशय होय तेने. कोटी पापे घडली तयासी तरी संहारी एक द्वादशी. तया माझीही मळमासी विशेषा विशेषी जाणीजे. या ऐसिया पर्व काळाते जे करीत नाहीत दानाते. अन्नदान न घडे तय जयाते भीक तयाते जन्मोनिया. जन्मा येऊनी केले काही आचार विचार पाहिलाच नाही. अन्नदान केलेच नाही पुण्यलेश नाही गाठीसी. जरी झाला श्रीमान बरवा तरी काय करावे तयाचे गौरवा. जो विन्मुख झाला केशवा तो काय जाळावा स्मशानी. ते धन्य आचरती व्रताते अनुसरले अन्नाते. त्याची प्रिय केले भगवंते पापलेश तयातेत नातळे. म्हणून धन्य तो अंबरीश जो दाना माझी दानाधीश. सकळ भुसू रा माझी ईश नसे लवलेस पापाचा. त्यांचे छळावया पाही आम्ही जातयो लवलाही. तया रक्षिता शेषशाही न चले नवाई आमची तेथे. पुण्यवंत तो भूपती जाण करू तयाचे दर्शन. मग अग्रभागी जे कथन सुखे करुणी घडवते. ऐसी चित्ती विचारणा करुणी चालिला ऋषिराना त्वरे पावला नृपभुवना. गेली गर्जना समस्ती जय जयकारानेची घोषे. ऐकता नृप संतोषे अति उल्हासे निजमानसे. सामोरा येत नृपतयाते दंडप्राय लोटांगणी. समजताते नमुनी बद्ध हस्ते परवर्ते स्तवनी. मधुर वचनी आनंदे ते धन्य या संसारी नर. ऐकता आनंदची द्विजवर अर्पिती पूजा प्रकार. आणि अग्रहार द्विजाते भोजनाते इच्छिती पदार्थ. वरी धन वस्त्रासहित तयावरी कृपाळू अनंत. निवारी अगात निजांगे ब्राह्मण पातलिया निजगृही. भूतलेसी ग्रंथी घालीती पाही म्हणती आमचा हात रिकामा नाही. परता होई भट बाबा ऐसे जे ब्राह्मण शते. धिक्कार असो तयाते भोजनाते इच्छिती पदार्थ. वरी धन वस्त्रासहित तयावरी कृपाळू अनंत. निवारी अगात निजांगे ब्राह्मण पातलिया निजगृही. भूतलेसी ग्रंथी घालीती पाही म्हणती आमचा हात रिकामा नाही. परता होई भट बाबा ऐसे जे ब्राह्मण शते. धिक्कार असो तयाते तैसा नवे अंबरीश नृपनाथ. परम भावार्थ विनवित म्हणत धन्य आजीचा पर्व काळ. माझा भाग्योदय झाला सफळ. घेऊन समुदाय सकळ गृहापातलान प्रार्थिता. कोटी पर्वकाळ एकवटले किंवा चंद्र सूर्य एकवटले. त्याची फल आजी लादले दर्शन दिदले महाराजा. बोलोनी ऐसी मधुरवाणी आसन दिदले समजता लागुनी. पूजा प्रकार आणवुनी पुरस्कार पूजनी अनुसरला. तव बोलता झाला ऋषी बोल पोटी क्षुक्षेचा असे बंबाळ. तेथे पूजा प्रकार न रुचे सकळ विषवत सकळ गमताती. कालची असे एकादशी अवघा वेळ उपवासी. संधी साधून द्वादशी पातलो ठायासी तुझिया. शुद्धा हे पापिनी दारुण सुचोनेदी संध्या स्नान. पोटी पेटलिया जठरान्न अन्नापरांना नेनेची. या लागे नृपनाथा वरिष्ठा समुदायासी बरवंटा. अन्न ओगरी धर्मिष्ठा आणि वाटा नवजावे. 3 प्रहर झाल्या निशी आम्ही जातसो स्नानासी. विलंब नाही स्नान संदेशी सत्वर माघारे येतसे. ऐकून ऋषींचे उत्तर मनी हर्षयुक्त नृपवर. म्हणे कृतकृत्य झालो फार केला उद्धार महाराजा. आजी साधन द्वादशी मी लादलो परम सुकृतेसी. पार नाही माझ्या भाग्यासी समुदायासी पातलेती. तरी स्वामीचे दये करुण सकळ पदार्थ अनुकूल जाण. परी असे एक विज्ञापन कृपाघना परिसीजे. माझा तो अलोट नेम जो हरिहराते दुर्गम. तो सिद्धी न्यावाजी सुगम कृपा करुणी दातारा. तरी साधिजे साधन द्वादशी विलंबन लावाजी स्नानासी. न होता भानो उदयासी भोजनासी बैसावे. हेची विनंती परिसावी कृपाळुत्वे सिद्धी न्यावी. तथास्तु म्हणे भट गोसावी. समुदाय ऋषीराव स्नानाते गेला ऋषींचा मेळा. रूपपातला त्वरे कशाळा. 60 खंडी अन्न गोळा एकला कवळी दुर्वासू.
इतर मंडळी 8 सहस्र, अन्ये पचविली षडस, राये सावरून स्नान संदेश, देवार्चनासी बैसला, षोडशोपचारे पूजा अर्पुनिया, गरुड ध्वजा पंचमहायज्ञ महाराजा, करुणी बैसला निवांत, राव बैसला मार्गलक्षित, तव दिनकर उदय होऊ पाहत, साधन वेळा तेने साधित, राव मनात गडबडला, म्हणूनिया लवड सवडी, धूत धाडिले अति तातडी, ते लक्षुन्या गंगेची थडी, ऋषीराया हाकारिले, एरीकडे गंगा तीरी, अगमर्शन ऋषी करी, कोणी शिरोनी जळा माझारी, स्नाने वरी सरिताती, कोणी करीती स्रोतपाठ, कोणाचन हालती ओठ, जप करीती एकनिष्ठ, कोणी नीलकंठ आराधिती, ऐसे ब्राह्मण ठाई ठाई, गुंतते झाले ते समयी, तव राजदूत पाहोन हृदयी, घाबरेपणे बोलती, म्हणती महाराजा सत्वर, पाहत असे जी नृपवर, भोजनाते होतसे उशीर, चलावे सत्वर स्वामिया, प्रत्युत्तर देती बापुडी, एक धरुणी नासिक बोंडी, एक उघडी करुण शेंडी, लवड सवडी झाडी ती, तव करुण्या अगमर्शन, दुर्वास बोले वचन, अद्यापि झाले नाही ध्यान, जपतर्पणी विधियुक्त, भान उदयन होता, केवी अर्ध तर्पणाची वार्ता, जाऊनी सांगा नृपनाथा, विधी विधानता सारुणी येऊ, आम्ही ब्राह्मण नसो अन्नार्थी, स्नान संध्या सारुण परती, बैसावे येऊन पंक्ती, तैसी आमची स्थिती नसेची, जेन करीती संध्या स्थान, विधियुक्त तिळर्पण, तैसेची सरिती भोजन, तरी ते ब्राह्मण नव्हे ती, शूद्रवत ते नरजान, रवरवी तयाचे पितृगण, काय ब्राह्मण कुळी जन्मोन, सार्थक कवन जन्माचे, तरी जाऊनी सांगा रायासी, क्षण एक अवकाश भोजनासी, सारून या नित्य नेमासी, समुदायासी येतसो, ऐसे ऋषीचे उत्तर, ऐकून दूत परतले सत्वर, जेथे असे नृपवर सांगती सत्वर वृत्तांत, नृपे ऐकुनी वचनासी, परम संकोचित मानसी, मने विघ्न दिसे द्वादशी, न साधे साधनासी आजी पै, तरी उपावो करावा कवन, परम कोपिष्ट दुर्वास जान, शाप देईल न लागता क्षण, परम विघ्न उद्देले हे, आजपर्यंत साधनासी पाही, अपायो घडला नसे काही, अहो देवा हे काही, कैसी नवाई उदेली, ऐसी चिंता करिता हृदयात, परम संचित नृपनाथ, तव संधी पातली त्वरित, साधन वेगळा द्वादशी, मग नृपे विचारुनी मानसी, करिता झाला महायज्ञासी, नैवेद्य अर्पुनी महाविष्णूसी, देवतीर्थासी प्राशिले, सिद्ध करुणी आयती, मार्गलक्षित नृपती, स्वस्थ बैसलासे चित्ती, ऋषी मार्ग लक्षितेस, एरीकडे गंगा तीरी, ऋषी ते जाणवले अंतरी, मग उठता झाला झडकरी, समुदायाशी ऋषीराव, परम लगबगे ते अवसरी, पातले नृपाची या महाद्वारी, करुणिया जय जयकारी, मने सत्वर सारी यज्ञाते, करुणी पंच महायज्ञाते, नैवेद्य अर्पी देवाते, उशीर झालासे भोजनाते, तुझी या व्रताते नृपवरा, राये ऐकुनी वचन, मने सकळ विधी सारून, करुणिया तीर्थग्रहण, साधन वेळा साधली, आता भोजन मात्र असे उरले, ऋषी म्हणे आहा काय केले तू ते तव भोजन, घडले शेष उरले ते ब्राह्मणाते, तीर्थ प्रसाद ग्रहण करिता, तरी भोजना समानती सत्वता, आम्ही न सेवेची आता, शेष अन्न नृपवर्या, तू तव परम सुज्ञ राया, केवी आचरलासी हे क्रिया, म्हणून परम क्रोध ऋषीवर्या, हृदया माझी उपजला, म्हणे चांडाळ पाही आता, मज ऋषी ते उपेक्षुन तत्वता, माझा महिमा तुवा नेनता, केवी व्रता साधिले, क्रोधे थरथरा कापतसे, दोन्ही अधर पुटी हालतसे, सर्वांगी क्रोधे लवतसे, काय बोलतसे राया ते, गर्व जाळला तुझिया मानसी, मीच साधितो द्वादशी, तरी स्वीकारी आता शापासी, भोगी गर्भवासी शतजन्म, ऐसा शाप ऋषी वदता, घाबरा झाला नृपनाथा, म्हणे केवता उदेला अनर्था, म्हणून कापत थरथरा, पहा केवढा अनर्थ राया ते, अभिमान ओढवला तयाते, अभिमान साहे भगवंताते, प्रिय तयाते निराभिमान कर्म करिता, तो परमप्रिय भगवंता,
या लागी न धरिजे अहंता, जाणते पुरुषांनी पुण्य मार्ग आचरता पहा हो, तेथे उत्पन्न झाला अपाव, म्हणून नाचराओ हा हो, जनी ऐसे न म्हणावे, जे पुण्य कर्म आचरले ते केवी वाया गेले, ऐसे न म्हणावे वहिले, ते ऐका सावधान, भावे विनदेव दिदेवो, केविता आतुडेल पहाओ, परी केलिया कर्माचा निर्वाहो, देवादिदेव संपादी, जैसे उत्तम भूमिसी कन, पेरिता होय वर्धमान, जरी अपूर्ण झाला घन, परी न जाय कोण ते तिचे, तेवी सत्पार्थी दान देता, ते वाया न जाय तत्वता, किंचित कृपा घन ओसरता, पीक हाता लागतसे, म्हणून या अनन्य भावे, निराभिमाने कर्म करावे, तेची प्रियकर रमाधवे, भावार्थ बळे करुनिया, असो आता हे समग्र, कथा भाग राहिला दूर, कर जोडून या नृपवर, उभा समोर ऋषीच्या, म्हणे स्वामी या महाराजा, कवन अपराध देखिला माझा, म्हणून शाप दिदला ओझा, हे अदोक्षजा माने जा, ऋषी म्हणे ते समयी, तुवा तीर्थ ग्रहण करून पाही, माझे वचन असत्य नाही, भोजना बैसविली आम्हा ते, पहा केवढे संकटी नृपवर, व्यसनी पडला साचार, परी कृपाळू तो सर्वेश्वर, जाणे अंतर सकळांचे, न पाचारिता ऋषीवरा, आले समुदायासी मंदिरा, तरी माघारे दवडिता नृपवरा, अश्लाघ्यवाने दिसे की, या लागी गृही पातल्या भुसुर, तया ते आतिथ्य करावे फार, तोषवून तयाचे अंतर, आशीर्वचनात घेईजे, रिक्त हस्ते दवडिता पाही, कठोर वचन बोलता तेही, तेने तो संतापून हृदयी, अंतकरणी शापितसे, जरी द्यावया नाही धन, तरी बरवा की जे सन्मान, परी वित्त असुनीन देववे दान, हे विहितपण साजेना, तरी थोडे अथवा फार, देऊनी तोषवावे अंतर, मग कृतज्ञता द्विजवर, सहजची येऊ पाहे, असंतुष्टा द्विजा नष्टा, हे प्रतिपाद्य वेद प्रतिष्ठा, या लागी कर्मश्रेष्ठा, विधी वाटा आचरिजे, ऐसे कर्म अंबरीश, करिता प्राप्त झाला नाश, मग हृदयी आठवी रमाविलास, केला ध्यास बहुतेने, म्हणे वैकुंठवासी रमाधवा, धाव कैवारिया केशवा, मी तव अनुसरल जीवा भावा, तुझी या सेवा जगदीशा, ब्राह्मण तव तुझे मुख, ऐसे जाणून या निष्ठंक, व्रत आचरुळ एकनिष्ठ, केवीत हे अरिष्ट उदेले, कवन पातकाची राशी, म्हणून क्रोध आला तुझसी, या लागी शापितसे ऋषी, कवन उपायासी करू आता, तुझेची मुख हे ब्राह्मण, जाणून मांडिले अन्नदान, आणि तुझेची मुखे शापवचन, उचितपण केवी देवा, तरी कृपाळो तो दीनोद्धार, ऐसी बोलती विधिहर, तरी ऋषी वचनाचा वनवा थोर, शांत करी कृपा घने, हे देवादी देवा कृपा घना, दयाळू वा अघनाशना, दीनोद्वारा पतित पावना, असुरमर्दना दयानिधे, तू तव कृपेचा सागर, ऐसे वदताती ऋषेश्वर, तेथे ऐसे हे लहरी क्रूर, पातली हरिहरान लोटे, कवन पातकाचा ठेवा, मी तव आचरलो सो देवा, म्हणून न एची करुणा, हृदयी केशवा तुझिया, गर्भवासाचा चुकवावा पंथ, या लागी की जे दान तपव्रत, तेथेही होतसे आघात, तरी समूळ मात उडे की, तरी दीन वत्सलता ते कैसी, केवती केलीसे ऋषिकेशी, सांग पा आम्हा दीनासी, विचारून मानसी गोविंदा, पहा करिता अन्नदान, राया ते ओढवले महाविघ्न, तोची प्रत्यय मज लागुनी, आला जाण तात्काळी, ब्राह्मण भोजन केले प्रथम दिवशी, प्रचित देखिली प्रातःकाळासी, न येता न देता दुर्जनासी, गाठी पडली तात्काळी, तयाने ओढवून नेले, राजद्वारी उभे केले, कारागृहाते गोंगिले, अस्तमित असनात, प्रभू न करी वचनान्याय, खोट्याचे खरे केले पाहे, दंड पावला लवलाहे, रौप्य नाणे ऋषी संख्या, ऐसा पुण्य मार्गाचा प्रादुर्भाव, तात्काळ फळला पाहाव हो, अंबरीशा ते तोची न्याव, गडे पाहावे अनयासे, मग करुणास्वरे अनंत आळविता झाला नृपनाथ, सर्वतरात्मा जगन्नाथ, कळले हृदयगत रायाते, म्हणे धावाने न करिता, ब्रीद बुडो पाहे तत्वता, मग माझी ही वत्सलता,
केवी शोभे भूमंडळी, मग पवना ते टाकून मार्गे, गरुडा ते सोडून वेगे, धावणे केले लागवेगे, उभा उभी अंतरंगी, उभा ठेला एरीकडे नृपचक्र चुडामणी, जोडून या दयबद्ध पाणी, उभा ठेलासे ऋषी सन्निधानी, तो चक्र पाणी देखिला सहस्र चपळे समान, तेज फाकले दैदिप्यमान, एकाएकी शेषशयन, येऊनी उभा ठाकला राये पाहताच नयनी, दंड प्राय लोटांगणी, उभा ठेला बद्ध पाणी, स्तुतिस्तवनी अनुवादे, ध्रुवासे घातला नमस्कार, उभा समुदयसी सत्वर, स्तुती वाजे जगदीश्वर, पुरुषेश्वर पूजितसे, ऐसे होता तये वेळी, बोलता झाला वनमाळी, नृपवरा पाहुन वेळी, मुख कोमाले दिसतसे, मग बोलतसे नृपवर, कथिता झाला समाचार, म्हणे परम कोपिष्ट ऋषेश्वर, निरर्थक शापिले ऋषी शापाचा वनवा, जाळू पाहे देव भावा, कृपाळू तू मेघकेशवा, शीतळ करी वर्षोनी, ऐकून नृपाची करुणा, बोले वैकुंठीचा राणा, म्हणे ध्रुवासे न करिता विचारणा, शापिला राणा अंबरीश, आर्धीच मलमास विशेष, वरी द्वादशी तिथी सरस, नृप आचरता निर्दोष, तरी शापास आधार केऊता, द्वादशीचे ब्राह्मणाते, उदक अर्पिले तरी त्याते, तरी लाभे यज्ञाते, स्वर्गी पितरांते संतोष, तयाने व्रत केले द्वादशी, पार नाही त्याची या पुण्यासी, मी जनार्दन संतोषी, केवी तयासी अगातू, वरी केली या अन्नदान, तयाचे पूर्वजा होय उद्धरण, न करी तरी रवदारुण, पितृगण भोगिती, ऐसी जे पुण्यतिथीसी, नृप आचरता पुण्यराशी, तरी केवी बाधिजे तयासी, शाप भये ऋषीच्या, परी तपश्चर्ये आगळा मुनी, नेनोनी वदले शापवाणी, तरी स्वयंमी चक्रपाणी, सोशीन जाचसी गर्भवास, ऐसे वचन केशवाचे, ऐकून ऋषी बोले साचे, शतजन्म गर्भवासाचे वचन आमचे निघाले, तरी उशाप वाणी ऐक, वरीचे शून्य टाकी एक, शेष उरे जो दशक, ता आवश्यक भोगीजे, त्याही माझी चतुर्भागरीती, दोन्ही जलचरे दोन्ही वनचरे, दोन विप्र दोन भूपती, रामकृष्ण तरती जडमुड, ऐसा उशाप वदता वाचा, संतोष स्वामी दीनाचा, गर्भवास निर्शील रायाचा, स्वयतयाचा अंगीकारी, मग आनंदोनिया नृपती, ऋषी मेळाशी श्रीपती, साधुनिया द्वादशी तिथी, कौतुकरीती दावीत, विमान आणून तात्काळी, नृप उद्धारीला ते वेळी, ऐसी द्वादशी नव्वाळी, ऋषी मंडळी विलोकित, समस्ती करुणी जय जयकार, नमिते झाले शारगंधर, अदृश्य झाला सर्वेश्वर, इतुका प्रकार पैजाला, कथा भाग परम ऐकिला, म्हणून श्रोतिया सकळा, श्रवणादारे परिसविला, एव संपला पंचपर्व, ही तिसरी अधिक मास महात्म ग्रंथ, पद्मपुराणीचे संमंत, मनोहर सुत विरचित, चतुर्दशोध्याय गौड हा, इति चतुर्दशोध्याय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.